खा जावाई, खा, खा खा, खा. खा जावाई, खाऊन घ्या, पोटभर खा. हा अजून देऊ का? नाही नाही, बसा बसा खाऊन. जावाई बसा की चारा जावई का? चारा जावई चारा, असं चारा. कुठं खा चारा. खा जावाई बसा. चारा चारा. पप्पा काय रस प्या का? अरे काय जावायचा किती लाड करावं बया. असं कोण चालतंय का ग मम्मी? पोटभर नको का? असं असतं का खातिरदारी मग? केली असं वाटाय पाहिजे ना. हा सासू अगं, पण सासऱ्यांनी ती किती गेली. पाहुणचार केलाय. म्हणजे पोरीला ना ही पिवळी फुलं तर लईच आवडतात आणि हा चाफा तर लईच आवडीचा आहे तिच्या. तिला सगळी फुलं आवडतात ना, ती सगळी मी तर ठेवलीत. ती खुशच होईल. पहिला धोंडाई म्हणल्यावर काय तयारी केली रे दोंड्याची तू? बघा ना, छान वाटतंय ना? मानावं लागेल तुला. तिला काय आवडतं हा फुलं तू आता इथं बागच तयार केलाय. अहो तिला किती आवड आहे माहितीये ना फुलाची. नाही आवड आहे. अरे लेकीची झाली ही तयारी. अरे जावायची बी आवडी निवडी बघ ना, त्यांना काय लागत आहे. आता जावायच्या आवडीने जावायला मस्त आमरस केलाय ना खायला, आणि कपडे पण केलेत. अजून काय करायला पाहिजे? अरे दोंडा जावायसाठी येऊ. हा ना मग. मग जावायसाठी बी एखादं झाड आणायचं नवीन. बरं त्यांना विचारन त्यांच्या आवडीचं एखादं पुढच्या वेळेस झाड लाव. अरे काय माया काळात दोंडा होता. गेलो तर उन्हात वासावलं होतं आणि इथं आज बगीचा फुललाय. मग आता काय करायचं? माझ्या बापाच्या काळामध्ये गरीब होती त्यांच्या. आम्ही 5 बहिणी येतो 5. हा कुणा कुणाच्या हौस पुरवणार ते? माझ्या काळात तुझ्या बाप्पा मला वाटतं 10 जणांचा तिथे तर आंबच बघायला गेला होता. तवा रस केला होता. अहो आता लोक आमराया लावतात. पहिलं होतं का एखाद्याच्या शेतामध्ये एखादं झाड असायचं आंब्याचं, मग 10 घरं फिरणार नाही तर काय करण माझा बाप? हा हा तेवढं आहे. आणि एवढे जावई 5-5 जावई, मग काय थोडे आंबे लागत होते वय? हा म्हणजे अर्ध्या डरणाच माप होतं म्हणायचं तुमच्या मग काय? घरचं. काय येडे तो 30 वर्षाच्या पूर्वीचा दोंडा आठवतोय मला. हा कशा बसलो होतो मी, कशावर? पोताड टाकलं होतं. मग त्या काळात ह्या चटाई 17 नव्हत्या. पोताड टाकून जी सराट टोचले ना, त्याच्यावर दोंडा पाहिला नाही भाऊ. आता ते काळ अजून बसायचं म्हणलं ना तर माझ्या 30 वर्षात ध्यानात राहिले. खाली ना आधी बसताना हात बघतो सराटा. कुठं टोचले? हा सासरवाडीला. त्याच्यावर परत आलोय का 30 वर्षात त्या सासरवाडीला? आम्ही तुम्हाला किती वेळा म्हणलं चला सासरवाडीला, चला सासर, पण तुम्हालाच वाटत नाही. त्याला मी काय करू? अरे काय तुझ्या बापाने कपडे घेतले त्या टायमाला? 3 दिवसात तर कपडे फाटले. असे तुमचं तर वापर कपडे आहे का नीट? 3 दिवसात कपडे फाटले. असं कोणता कपडे 3 दिवसात फाटतो? आणला तुम्हीच तसा काय होता सगळ्या जाळ्याच. मी त्यातली त्याचा असा दिसायला. कपडे अंगावायत का ती बी कळत नव्हतं. तुम्हाला घालायचीच माहिती नाही ना. हा मग फक्त काय बोलायचं येते. उलटे घातले होते काय मी? फक्त बोलण्यातच बळ आहे तुमचं, बाकी काही नाही. बरं ते जाऊ द्या, जावं येईन ते बघा. आपल्या दोंडाचं काढायला काय लागले. आपल्याकडे कमी येऊ द्या आलं तर पट येतेनच ना. जेवणा बिवणाची तयारी करायची. टचून खाऊ दे, रस प्यायला दी, खायला दी, देणारच आहे. पापड करून आहे ती बी दी. सगळं देणार आहे. अजून काय करणार आहे? तुम्हाला खायचं का? आता मी काय राहू द्या आता तुमचं ते धोंड्याचं फुदक. हा बरं. आता 30 वर्ष झाले लग्नाला, कुठं धोंड्याचं घेऊन बसलात? चला मला वाटलं आवरायचंय एवढं मला. बोलल्यावर मला वाटलं तू नेती काय ना परत. हे बघा आले. आलेच का? ठीक आहे क्या झाली ना पवच. काय लागत आहे? कवाशिक निघले होते? आम्ही सकाळीच निघलो होतो. आम्ही तकालीत निघलो. सकाळीच निघले होते का? हा मग बरं झालं. काय पप्पा हा काय माय काय अडचण आहे कावा? मम्मी जावई. चांगली आहे ना. बरे जावई बरे आहे का तुम्ही? एकदम टकाटक आहे मी. बरं होतं मी असताना. बरं बरं तुम्ही गप्पा मारा, मी तू राहिलेलं जरा काम करून असं येते. करते का? हा चला तुम्ही पण माझ्या मदतीला. इथं कशाला तिला जात आहे. तुम्ही आलो, बसा. आलो. पाणी थंड काहीतरी घेऊन येते. बस काय गरज होती पप्पाला आतमध्ये जायची? डाऊन दे काय. बसा बरं. बल मी काय बोलतो जावई, हा हा हे घ्या पाणी घ्या. आलीच मी. हा. मारा तुम्ही गप्पा. हा? हो हो. किती काळजी करते बघ माझी मम्मी. मी काय बोलतो काय? ती येते के पण मला आहे ना अंगठीन लॉकेट पाहिजे बल का? अंगठीन लॉकेट? हा काही गरज आहे का बरं? हा का केलं ना स्वयंपाक जेवायला? कपडे बिपडे घेतलेत ना मम्मीने? काही गरज आहे बाकीची करायची? जेवल्यात भागतं का नाही? त्यांच्या अंगावर बघ किती सोन नाही. मग मला पण पाहिजे ना. मग तुम्ही कमवून घ्या ना. पप्पाशी काय? आपण धोंडे जेवायला आले, फक्त जेवण करायचं आणि निघायचं. असं काय नसतं केलं की अंगठी घ्या आणि हे करा आणि ते करा म्हणून. दुसऱ्यान ते नाही कळत का? मग माझं काय होतं? आणि त्यांच्याकडे एवढं तो नाही तर अंगठीन लॉकेट दिलं तर काय होणार आहे तेवढ्यात? मी काही सांगणार नाही माझ्या पप्पाला, कळलं? शांत बसा तुम्ही. नाही मला एवढ्यात नाही भागणार मग माझंवालं.
हे काय तुमचं, तुम्ही व्यवस्थित आणि इतर तुम्ही भांडण करायला लागले का माझ्यासोबत? नाही आता नको, मला नाही पाहिजे मग. मी देऊनच नाही मग. तुला नाही जमणार का मग या अंगठी लॉकेट? अहो काय तुम्हाला, तुम्ही तिथून इथं व्यवस्थित आले इथं भांडायला लागले का तुम्हाला? तुझ्या पप्पाला हे सांग, तुझ्या पप्पाला ते सांग म्हणून. मी तुला इथं ठोलून जाईन मग. काय पण का बरं? नाही मला जमणारच नाही. अहो काय कुठं भांडणं करताय तुम्ही येड्यासारखं? नाही. कळते का तुम्हाला काय? जर मला लॉकेट आणि अंगठी भेटली नाही, तू इथंच राहणार. मी काय तुला घेऊन राहणार नाही. पण तुम्ही मला गोड बनवून आणलं कशाला? इथं भांडायचं होतं तर तिथंच भांडायचं ना आपल्या घरीच. नाही मला बापाच्या घरी भांडायची गरज होती का? तुझ्या बापाने नाही बोलवलं निघलं. तुम्ही मला घरी सांगायचं ना, मी पप्पाला फोन लावून सांगितलं असतं ना. हा जमणार नाही का मग? एवढ्याला आलो आता, मला नको सांगू. अहो, पण तुम्ही भांडाय का लागली? मला पाहिजे. मी इथपर्यंत आलो ना, तुझ्याच हाती आलो ना मी इकलं. मी त्यांचा मान लागला की नाही, मग मला आता पाहिजे. मग माझा पण मान लागला पाहिजे ना त्यांनी. अहो मग राखते, बघू नंतर काहीतरी करू. आता ऐन टायमाला त्यांना कसं काय बोलणार मी बरं? बोलते तू बोल. बोलते म्हणजे? तू बोलताना अहो कुठं चाललात तुम्ही? नाही भांडून? त्यांना बोलायचं तू. काय त्यांना म्हणा अंगठी आणि लॉकेट पाहिजे. पप्पाला कसं सांगणार बरं मी आता? काहीतरी काय रे तिथे काय झालं? काय नाही हो पप्पा. जेवून घ्या ना. हा आणते ना, आणते ना. काय पाहुणं जेवाय चाल जेवाय. ते तुमच्या मुलीला बोलायचं तुमच्या काय म्हणते? अशी काय घाबरली होऊन झाली? अरे बोल, तुला काय बोलायची? म्हणजे मला अंगठी लॉकेट कर म्हणून. काय धोंडे जेवणात धोंड्याला अंगठी वगैरे करत असतात. एक काम करू, जेवल्या बघू बाकीचं. नाही, पहिले अंगठी लॉकेट मग देवान होईन सगळं. आपण एक काम करू, आधी जेवू आणि मग बाकीचं बघत. काळजी नाही करायची, मी आहे ना. चालेल ना मग. हा, मग अंगठी असं. लॉकेट करा, मग नंतर देवाच करता येईल आपण. जेवणाचं बघायचं. लय बोलायला नाही लावायचं मला. दे चल रे. मला नाही जमणार मग. मी जातो मग. हे असंच का मला सोडून चाललेत ते? ह्यांना इथंच बसू देत. दे चल करा तू. अहो अहो काय झालं? जेवायची तयारी नाही केली? झालं की त्यासाठी झालं मी बोलवायला. मग ते पाहुणं काय म्हणते बघ बरं. काय मला अंगठी लॉकेट पाहिजे, तर मग मी थांब. एवढंच ना, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका बा. फक्त जेवा पहिलं, मग बघू आपण. बरं ठीक आहे, मी तुमचा मान लागतो आणि देवण करून मग अंगठी आणि लॉकेट दिलं तर चालेल. एक काम करू, आपण त्या पोर्च मध्ये बसू जेवाय. हा चालतंय. थोडं हवेशीर गार. बसायचं. हवेशीर बसू जरा. चालते. जरा पोटभर जेवते आणि लांबून आलेले दमून. बरं सगळं करतो मी, काय करायची हा. तू नको काळजी करू. लय चल रे तिथे. चल तिथे पोर्च मध्ये बसा. काय रे? तुम्ही थांबा, मला तुमच्या संग बोलायचं. तुम्ही बसा, मी आल्या. हा. अहो मागशी जावई आला का, हा मी त्याला पाणी नेऊन दिलं. बर. हा, तर त्याचं बोलणं चाललं होतं की मला अंगठी पाहिजे, लॉकेट पाहिजे. ऐकत होते मी हा सगळं. हा हा पण आता कसं आहे, लगेच जावायला काय बोललं ना. हा हा ते आलं का तुमच्या? तुला माहिती का, माही अक्कल कमी वाटली का रे तुला? मला माहिती आहे ना. यांचा नाद पुरा करतो. म्हणून मी गप बसले, म्हणून म्हणलं जावाई जेवून घ्या आणि मग बघू आपण काय करायचं. जेवले वय ना, यांचा बघत राहा खेळ काय करतोय. लाकीट लागते, अंगठी लागते ना. हा? अहो एक तर ह्यांना कोण पोरगी देत नव्हतं. हाय आपल्या तुमच्या ओळखीचं नात्यातलं म्हणून दिली आपली पोर. तुला सांगू का, हट्ट जर माया पुढे कोणी केला ना, तो पुरा कावाच नाही करीत. याचं तुला माहिती आहे ना? लग्न करायचं होय. बघ ना आता, तू बघत राहा ना कसं कर. अरे माझं डोकं म्हणजे कमी नाही. लग्नामध्ये काही कमी केलं का आपण ह्यांना? पाहिजे त्या कपड्यावर हात ठेवला, ते कपडे घेतले. पाहिजे ती अंगठी घेतली, पाहिजे तशी साखळी केली. काय म्हणले, मला बुलेट पाहिजे तर बुलेट घेऊन दिली. सगळं केलंय ना, आता काय लागत? आता ते काय झाले माहितीये का, त्याची चूक नाही, चूक आपली. आपली झालेली आहे. असू द्या, आपण असू द्या. जरा लाड केला ना जावायचा, ते कसं आता खांद्यावर होता का, आता डोक्यावर बसायला लागले. बघ आता तुला माझी जशी हाल झाली ना तुझ्या दोंड्यात, पहिल्या दोंड्यात, त्याच्या डबल जर नाही यांची केली तर आपल्याला राजा नाही म्हणायचं. हळू बोल, ऐकन ते जावाय. एवढे काय ना बाय काय जाते. तू नको काळजी करू. मला माहित नाही जावायची जात कशी असते. अरे असू दे, आपल्या पोरीसाठी गप बसते. त्याच्यापेक्षा बी मी कमी नाही. माहितीये ना मला, त्यांची जिथं बुद्धी बंद पडती ना, तिथून माझी चालू होती. माहितीये मला. आता तुला बी काही गोष्टी सांगत नाही, सांगत नाही मी आता पुढं काय होणार आहे ती. असं होय. हा बघ, तू सुद्धा बघतच राहिली पाहिजे. मला सांगून करा, नाही तर माझं एक व्हायचं आणि तुमचं एक. काय नाही काय नाही, तू फक्त नुसतं ऐकत राहा, बोलूच नको. हा मी आहे ना. बघा. हा मग तू बी म्हणशील हे अक्कल काय एकत आणली होती काय कुठून. बरं, आपला चांगली नाद नाही करीत. माझा तुमच्यावर जास्त विश्वास आहे बरं का. तोंडाशी पाडू नका मला. तू काळजीच करू नको. जावायची खोड कशी माहितीये का, गोड बोलून आमरस गोड गोड खाऊ घालून जिरवायची. अंग असं
तरी जावायला आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही ती एक महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे कसं आहे, खेळीने डोकी लिटी लावून. अरे बघ कशी खेळतो, खोळखोळा जसा वाजतो ना तसाच वाजित लावितो यांना. चालेल. तू नको काळजी करू. चला घ्या जावे, जेवा पोटभर जेवा बर का. हा? काय असन ते खाऊन घ्या, आपली पोटभर जेवा. पप्पा तुला जेवायचं नाही का? अहो या की आम्ही नंतर जेवू. अगं, बसा बसा की तुम्ही पण. मी खाली बसतो, मला काय जेवायचं नाही. मला हे असलं रसन ती नाही जमत. नको नाही, तुम्ही जेवा जेवा. जेवा टचून जेवायचं. हाय काय नाही करायची. चांगलं बागल्याशी उठायचं नाही. काय काय लागत ते मला सांगा. ते लागतंय तेवढं द्या फक्त. हा, ही घ्या, तुम्ही ही बघा. फक्त जावे फरमाईश पुढचं बघा करायची. तुम्ही काय करायची. हा सगळी तयारी करून बसलोय मी. हा ना. हा हा नाही टचून आता. पोटभर जेवा. सासरे बुवांनी ना सगळं कार्यक्रम फिक्स केलाय, म्हणजे अडचण तुमच्या नाही. अंगठीचा हा हा त्याचा सगळा. जेवा तुम्ही पोटभर. नाही त्याचा भाली झालंय बर का. हा, देऊन थांब. भाली झालंय. चांगलंय ना. नाही. खा, हा, खा, मस्त खा. आहे. जरा पोटभर खा. अरे थांब आग, ना. आग, आग. खा तुम्ही. असू दे दिदे तू खा. अरे लाडका जावा एकुलता एकच जावाय. मी पण चारते. हा. या आपण चारूया. आम्ही- तू नको लोडी. आव काय जावाई, खा खा खा. पुरीला घास का तिकडे मी जावायचं अहो बोलत. जावायचीच खातिरदारी करा. मला येतं आता का? नाही, जावाई, खा, अडचण खा. येणार नाही कुठली. मी आहे खा. ना. अजून रसच चपाती. नाही खायचं ही बी खा. आम्ही- हा, अहो, हा. काय लागत ते? खा खा. मग खातो. हा, खा, खा, खा. हा. कोंब कोंब काय म्हणाय त्याला काय तर नाही, एवढा खा, जेव खा. जावाई आहे. खा, खा, खा. खा. अहो पोटभर खा जावाई. रसाचं हे खा. खा. अहो, जेवा पोटभर. खा लय जप वाटत आहे आता काय सोपं जपायचे का खा जावाई. जाऊ द्या जरा. नाही अहो, नका बसा. चालू ना, खाऊ दे बस. खाऊ दे जावाई खा. अहो बसा जावाई. जावाई खा. अहो धोंड्याला आलेत तुम्ही, पोटभर जेवून कसं काय पाठवायचं आम्ही? कसे जावायला पुन्हा दोंडा हा. आठायला पाहिजे पोटभर जेव दे मग? जावाई काय आहे काय करायचं नाही दणकून आणायचं ही काय कसं आहे मोठ्या माणसाचं घर आहे जावाई. खा खायचं अहो खा जावाई, खा, खा खा, खा. खा जावाई. खा. खाऊन घ्या, पोटभर खा. हा अजून देऊ का नाही नाही, बसा बसा खाऊन. अहो जावाई बसा की चारा. जावाई खा. चारा जावाई चारा, आता चारा. कुठं खा चारा. खा अहो जावाई बसा. चारा अहो, चारा. पप्पा काय अहो, केलंय? रस प्या जावाई. का? काय जावायचा किती लाड करावं बया. असं कोण चालते का ग मम्मी? अगं, पोटभर नको का? असं असतं का खातिरदारी मग? केली असं वाटाय पाहिजे ना. हा सासू अगं, पण सासऱ्यांनी ती गेली किती की- पाहुणचार केलाय. दिदे कुठं जातात? हात लावायचे. मला नको जर तू बी खा नको मला. नको हा. परत पोरगी म्हणजे ही माहित निश्चय मालकाला जपले ती तसं नको व्हायला. ठेवून. आपलं काय चाललंय? ठेव ठेव. हात धुवायला गेलाय. जायचं काय बाई तुम्ही आता कसं किती बोलायचे जा, मला? जा, जा, जा. हात धुवायला पाणी अहो ऐकलं का? अहो धरा पाणी. तुझा का बाप पागले नीट बोला बाई पप्पा येते. कथा अवताल करून टाकलं अहो माझ्यावर किती तुम्ही. तुमचा लाड करतात माय पप्पा. बघितलं का किती जीव आहे त्यांचा. तुम्हाला असं हाताने घास भरवले दोघांचे सुद्धा. एवढा देऊ लावतात. मग माझे मम्मी पप्पा बघा दोघांनी भरवले. अजून थोड्या वेळेला आतून ते देऊ गेला असता माधवला. जीव गेला असतं काही पण का. धोंडे जेवण असं कळलं पाहिजे धोंडे जेवण आलेत म्हणून. असं पोटभर जेवण झालं पाहिजे. कसं झालं का तुमचं पोटभर जेवण? किती- पोटभर हा अरे, मला अंगठी आणि टेन पाहिजे. त्याच्यावर मी जाणार नाही आता. आता जाणार एवढं भरवलंय ना आता मला ते पाहिजे ना. मग ते म्हणलेत ना करतो म्हणून. ती कुठं नाही म्हणले तेव्हा करतोच म्हणले तुम्हाला अंगठी आणि मग लॅकेट. तेच ना. हा हा चालन मग मी येतो. घ्या पाणी पे. कुठे गेले की पप्पा? चल चला जेवण्यानी अर्धा जावई हालाल झालाय जरा कमी. हा बकरा आता उरलेला तुम्ही करा. आता चेन आणि अंगठी कशी घ्यायची आणि कशी द्यायची सांगा त्याला. मूळ कार्यक्रम तर राहिलाय आता. परत त्याने ना धोंड्याचं नावच घेतलं नाही पाहिजे. आता याच्यात तर निमा पंक्चर झालाय. बघू पुढं. हा आले 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 हा चल आले येऊ दे ना. इकडे कुठं बोली ती मग तिथं बाहेर त्यांचं स्वागत करतो मी. बाहेर आणि मग चला. काय मग जावाई जेवण पद्धतशीर झालं ना? काय पोट कमी भरून? कमी पडलं का? काहीच कमी नाही पडलं. अजिबात नाही ना. अजिबात नाही. नाही नाही आपल्याकडे आलेल्या माणसं स्वागत म्हणजे आणि त्यातली त्यात लाडात जावं एकुलता एक. लय लाल झाला माझा. हा, लय जपलं. आता आहे ना फक्त तेवढं लॉकेट आणि अंगठी द्या. अंगठी आणि काय लॉकेट कसली? तो मामी तुम्ही बोलले होते ना. मला बोलले होते तुम्ही नाही बोलले का मला की नाही का लॉकेट आणि अंगठी भेटणार. आणि ती कसला असतंय ती आणि मी कधी काय बोलले त्यांना? हा बघ तुझे मम्मी पप्पा खोटं बोलू राहिले. दिदे काय म्हणतोय ती काय विसर बोळे झाले का काय जावई? त्यांना जावई तरी विसायची काय सवय आहे त्यांना. हा मी नाही मला ऐकलं. विचलाय तिथं वय हा नाही द्यायचं का तुम्हाला. म्हणजे तुम्ही काय असं वाचित बिचित आओ. का नाही कुठं काय पेपर वाचतात का बातम्या ऐकतात का? कसल्या बातम्या.
बघा आता कसल्या तुम्हाला माहित बातम्या? नाही वय अहो वरूनच बंदी आहे आणि तुम्ही काय म्हणता सोनं आम्ही सोन्याचं नावच घेतलं नाही. ते मला नाही माहिती. वरून असं सांगण्यात आलंय की बा सोनं करू नका, सोन्याच्या दुकानात सुद्धा जाऊ नका. आणि तुम्हाला कुठून आणायचे लाकीटन कसली अंगठी? मत खलंय पण मला पाहिजे. दलना तर भेटत तर तुमची मुलगी इथं ठेवा. मी चाललो मग. बर बर बर. निघा. खलत जाऊ. हा, बघा चांगल्या कामाला कशाला उशीर करायचा आहे. देते तू नको काळजी करू आणि जाऊ द्या. चाललो मी. जावई निघा निघा. जावई अरे जाऊ द्या. कडाकडाने निघा कडाकडाने हा. अगं मम्मी काही असलं काय गेलं की माझं नवरा मला सोडून. तू काळजी करू नको, वर्षभर इथं राहा. तुकडे वाचून पंचायत झाली ना तसं येत नाही, बघू आपण परत. अहो तुम्ही वर्षाचं काय म्हणताय. अहो 10 मिनिटात जावई माघारी येतोय का नाही बघ माझा शब्द आहे. 10 मिनिटं 11 मिनिट सुद्धा लागणार नाही. सरपंच येणार आहे ना. अहो तसं तुला सांग का काय होतंय, सरपंचाला मी आधीच फोन केलेला आहे. मग तेच म्हणजे सरपंच येणार आहे ना मग काही टेन्शन गेटच्या बाहेर नाही जाणार, जावाय तू सरपंच घेऊन येते म्हणे. तू नको काळजी करू इथं लय काळजी करते आणि अशी पण आहे ना आम्हाला काही तू जड नाही गेला तर गेला अगं जावई. मम्मी जड नाही पण अरे कुठं काळजी करून करून फार वाळून चाल. मी चाललो तर आहे खलं पण माझं भाकल तुकलं ते थोय न होते. मलाच हाताने करून खावं लागन. जाऊन दे चांगली तोंडे चालकी बायको आहे माझी. येतो घेऊन तिचा. राजा भाऊने बोलवलंय. हो जावई. तर पण टाईप नमस्कार. हा धोंडे होते ना आज. हा गेलो होतो पण तिथं नाही का ते अंगठी आणि लॉकेट नाही दिलं मला कलून. मला धोंडे खायला बोलवलं. लाग लाकीट नाही दिला. नाही दिलं. बर काय म्हणले. ते म्हणले की नाही का दवण कलून दा म्हणेन. मग तुम्ही एकटेच कुठं चालले. मग त्यांना म्हणलं नतन देत मग मी जातो. मग तुमची मुलगी ते इथंच लावून द्या. जेवण जेवण केलं आणि चाललो मग जाऊन दे म्हणलं. आणि पोरगी ठेवून द्यायची हा जाऊन दे. सोन्यासाठी. मग आता काय करणार मग द्यायला पाहिजे ना. आता अरे. धोंड्याचा दिवस येतात. तुम्हाला बायका दिल्या तर दिल्या. हा त्यांनी पोरगी दिली. हा त्यावेळेस मी होतो सोयरी केला. त्या आधी नको म्हणत होते. हा आणि आता ते बायकोला टाकून जायचं. हा स्वतःचे हाल करून घेणार. बाईक काही नाही करणार. पण काय करायचं. आणि सोन्याचं काय झालंय वरूनच बंदी. बंदी म्हणजे काय माहितीये का. सोनं घ्यायचं नाही द्यायचं नाही काहीच नाही. स्टॉप आहे सगळं. त्याच्यामुळे करतील ना पुढच्या वर्षी करतील. त्यांच्या अंगावर नाही का किती अंगावर तो नाही. त्यांचं पूर्वीच आहे त्यांच्या लग्नातलं असेल. त्यांचं काय करायचं. आपण कष्टाने कमावं. मी या माताचा आहे. हा दुसऱ्याच्या याच्यावर काय डोळा ठेवायचा. कष्टाने कमावायचं त्यांच्यापेक्षा जास्त करायचं. आलं का लक्षात. मोठं व्हायचं. हा कष्ट करत जायचं. हा चालेल. बायको सोडून गेलं हाल कोणाच्यावर आहेत. हा माझेच होते मग काय आता. चला चला मी सांगतो. चल आराम कर आता. हो राम 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 राम. काय राजा जावई, भाऊ. काय काय म्हणणं कुठं सापडली जावाय तुम्हाला? मी काय तुम्ही मला फोन केला हा, हा, होता. हा. मला म्हणले दोडे खायला या. हत्या. तुमचे तर जेवण झाले. त्यांनी मला सांगितले. आमची झाले आता हे काय सांगावं जावायचं. काय राग राग चालले हा, होते. बघ आता सांगितलं मला त्यांनी विषय. मी त्यांना समजून सांगितलं सोनं घ्यायचंय नाही द्यायचंय नाही बंदी. ते म्हणले त्यांच्या अंगावर एवढं कस काय. आता- अरे ते पूर्वीच असेल म्हणलं 30 वर्ष झालं हे केलेलं. त्यांच्याला. तुम्ही सांगा सरपंच जावई लाडाचं आहे आणि जुनं नाणं कसं द्यायचं बरं पटतंय का बरं नाही नाही, ते त्यांचं मनाला- आहे. त्यांना म्हणलं तुम्ही कष्टाने कामा. हा दुसऱ्या याच्यावर काय डोळा ठेवायचं म्हणले त्याच्या म्हणलं. वाचून. मग आणि हे जर स्वतः जर गेले म्हणलं तुम्ही एकटेच तर हाताने हाल करून घेतात. तुकड्या पाण्याची ते यायची म्हणले त्याची. मग मी आता काय पोरगी येणार नाही म्हणलं राहून दे, आमची राहिली वर्षभर इथं काय तुमची अडचण इच्छा आहे का तशी. हा, नाही लावीत आपण. जाऊ दे नाही लावित तर नाही. जा बिंदास तुम्ही काय अडचण नाही. जाऊन द्यायचं का. टेन्शन नाही. बरं सरपंच मला काय म्हणायचे समजा बा माझ्याकडे आहे परिस्थिती करण्यासारखी पण आता ती बंदमुळे मी नाही केलं. हा. पण जी गरीब माणसं आहेत हा. ह्यांनी काय करायचं असं जर हट्ट जावायनी केलं हा काय केलं पाहिजे त्यांनी? तेही बरोबर आहे. हा? खरं आहे मग अगदी. त्यांनी काय फाशी घ्यायच्यात का नाही नाही त्यांना अंगठी आणि लॉकेट करण्यासाठी बरोबर आहे. नाही खरं आहे अहो, अगदी. कुठं तरी- हट्ट नाही करायला पाहिजे ना. हट्ट नका ना काय करू. प्रेमाने दिलं तर गोष्ट वेगळी आहे समजा. हा, ती- आणि ते पण या वर्षी नाही पुढच्या धोंड्याला. पुढच्या धोंड्याला हा. जेव्हा येतो वाटा तेव्हा. बरोबर आहे का हा बरोबर आहे. एवढा हट्ट चांगला मग तुमचा निर्णय झाला मी तुमच्यात कशाला भाग घेऊ. राहू द्या पोरगी हा, राहून दे तो मला कसं वाटतंय राहू द्या पोरगी एक वर्ष राहू द्या. बरं आल्या ना जावायला जाऊ द्या सरपंच या तुम्ही जेवून जा. चालेल. हा, जाऊ तुम्ही द्या. जेवा. तुम्ही या नाही पण ताई बोलले ना तर हा. मी जातो घेऊन नाही का. माझं पण संताल होऊन द्या ना. आता लय वाजनात चालली होती तर मी चाललो आणि मी नेतच नाही. नाही चालन मला. मी जातो घेऊन ते. चालेल ना मग रुसतान का नाही 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 भांडतान का नाही हा तुला सुखाला भांडायचं नाही बरं कधी. नाही नाही तुझ्या बापाने असं केलं तसं केलं नाही मी ना लगेच आम्ही दोघं येऊन पोरगी घेऊन येऊ. ही जर आम्हाला नुसतं कळालं हा. ना फोन जरी आला ना सरपंच साहेब मी लगेच घरी हा हे आताच क्लिअर आणि करा परत नाही तर पाठवायचं राहू द्या. नाही. हा, नाही हा. लिहायचं. तसं हिंडायचं तिकडं म्हणजे लालची जावई काय कामाचा. काहीच कामाचं नाही. हा काय चालन माझं कधी बोलणार नाही ना. नाही नाही बोलत. हा तुमच्या मग घरी दाजी आलते का नाही तुमची बहीण गोंड खायला आले होते. किती तोळ केले त्यांना? नाही काय नाही त्यांनी केलं.
असंच पाठवलंय. लावलंय ना? मग का नाही केलं? का नाही केलं तुम्हाला नाही जमलं काय त्यांना का? या वर्षी यायचे ना तेच म्हणले असतील ते तिकडे बरं चाललं ते म्हणायला. मग इकडे दिसलंय म्हणून रोपा भाणायचं काम हा. हा हो आहो, आहो. एवढं तर कळतंय जावाई, मग कशाला हाताने पंचायत मग करून यायची, घ्यायचं? जाऊ द्या. ठेवायची. नाही ते ठेवायचं, नेतो बोलायचं नाही त्याला कधी, अजिबात नाही. मुलांना द्यायचं नाही. तुझ्या आपण हे नाही केलं ते नाही केलं, नाही, तसं केलं तर फोन कर ग. मी हा, त्याचं लगेच. कधी बोललोय का आतापर्यंत? नाही ना, अजिबात नाही. नाही ना, आणि जा मग निघा. आणि चला आणा पिशा बिशा बारा पिशवी तुमच्या. कुठे ठेवली तू? एक जा. काम करा त्या पिशव्या बघा. जाऊ द्या. बरं तिकडेच येत का? बरं जा तिकडेच येत तिकडेच येत. आणि जा. काय चालेल. सरपंच काय केलं पाहिजे मला सांगा बरं. नाही बरोबर आहे. हे असं हट्ट काय कुडवर करायचं? नाही नाही कुठवर करायचं. तुमच्या जेव्हा तुम्ही करा. हे आपल्या जुन्या लोकांनी सुकून ठेवले जावई. हा जावायचे लाड जावायचे हा, हा, हा. लाड जावई डोक्यावर आणि बसले. मग त्यांनी तीच लावून धरलंय आता. हा, आले बरोबर. की बोट दाखवतात, हा. गळा दाखवतात. असं ना असं तुमच्या घरी बघा ना बोटन गळ इकडे कुठं लोकांच्या घरी. कष्टाने कमा ना. हा, मग तुम्ही कष्ट करा ती करा. हा कमवा करी हट्ट कुठं बी करा. मग चला ना, तुम्ही जेवले नाही अजून, जेवा. चला हा.